जय शिवराय मित्रांनो, शाश्वत फार्म आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, पावसाळा चांगला चालू आहे, जोरदार पाऊस होत आहे। पिकांच्या वगैरे पेरण्या वगैरे सुंदर रीतीने चालू असेल, पण आपल्या पशुधनाची काळजी या पावसाळ्यात घेण्याचं काम आपल्याकडे आहे। त्यासाठी आपण याच्या अगोदरच आपले व्हिडिओ केलेले आहेत की पावसाळ्यात शेळ्यांची काळजी कशी घ्यावी, कोणते आजार होतात ते बघितले नसेल तर नक्की बघा। आणि आज आपण नवीन विषय घेऊन आलेलो आहोत मित्रांनो। आजचा विषय आहे बऱ्याच माझ्या शेळी पालकांचा, विशेष करून नवीन जे शेळीपालन सुरू करतात त्यांच्या आवडीचा विषय आहे। कारण बरेचदा त्यांच्याकडून याबद्दल प्रश्न विचारले जातात किंवा कमेंट मध्ये असतात किंवा फोन जरी आले तर त्यावर विचारले जातात की फिरस्ती शेळी, जी फिरस्ती शेळी पालन करतात लोक, त्यांच्याकडची शेळी आणून बंदिस्तमध्ये तिला सेट कशी करायची, हा प्रश्न बऱ्याच लोकांच्याकडून विचारला जात आहे। तर आज आपण ह्या विषयावर व्हिडिओ करणार आहोत मित्रांनो। तर येणारा व्हिडिओ मित्रांनो न चुकता पहा, तुम्हाला यात खरंच महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे। त्यामुळं हा व्हिडिओ नक्कीच इंटरेस्टिंग होणार आहे। बऱ्याच लोकांच्या शंका यातून समाधान होतील आणि जर चुकून एखादा दुसरा मुद्दा राहत असेल तर आपण कमेंट मध्ये मला नक्की कळवाल। तर मित्रांनो, आता या विषयावरचा पहिला मुद्दा आपण बघूया की खरंच याची गरज आहे का, कशाची, फिरस्ती शेळीला बंदिस्तमध्ये आणून सेट करणे या गोष्टीची खरंच गरज आहे का, जे आपण करू पाहत आहोत या गोष्टीची आपल्याला खरोखर गरज आहे का हे तपासून पाहूया। सर्वात पहिला तर मी हे सांगेन, नवीन शेळीपालन जे लोक चालू करतात, बंदिस्त शेळीपालन, विशेष करून बंदिस्त शेळीपालन जे नवीन शेळीपालक करत आहेत त्यांनी या फंदात पडू नये। फिरस्ती शेळी आणून बंदिस्तमध्ये सेट करणे या गोष्टीच्या नादाला त्यांनी लागू नये, हे माझा महत्वाचा सल्ला आहे। का, याचं उत्तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल, तुम्हाला सर्व मुद्दे कळतील। दुसरं, समजा काय काय वेळेला काय असतो, एखादा शेतकरी असतो किंवा एखादा शेळीपालक असतो जो फिरस्ती शेळीपालन करत असतो आणि तो काही कारणाने तो शेळीपालन बंद करत असतो, त्यावेळी तो आपल्या शेळ्या विकायला काढतो। मग त्या शेळ्या बरेचदा स्वस्तात मिळत असतात, म्हणून काही लोक त्या खरेदी करून आणतात आणि आपल्या बंदिस्त फार्म मध्ये त्या सेट करण्याचा प्रयत्न करतात। तर असं जरी असेल तरी ही गोष्ट शक्यतो टाळावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे। आणि जर तुम्हाला हे करावंच लागणार असेल तर ते कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे। काही वेळेला काही अपरिहार्य अडचणी असतात, काही अशा अडचणी येतात की ज्याच्यामुळे फिरस्ती शेळ्यांना बंदिस्तमध्ये आणून बंद करावं लागतं। मग त्या अडचणी कोणत्या? बरेच आता सर्वत्र जी एक अडचण सर्वांना सामोरे जावं लागत आहे जे फिरस्ती शेळीपालक आहेत त्यांना, की फिरस्तीचं म्हणजे चराईचं क्षेत्र कमी होत आहे मित्रांनो। शेळ्यांना चरण्यासाठी नेण्यासाठी आता जागा उरलेली नाही आहेत, बरेच ठिकाणी हा प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो। त्यामुळे बरेच लोक काय करतात, आपलं फिरस्ती शेळीपालनला आता बंदिस्तमध्ये बदलत आहेत। तर ती त्यांची जेन्युइन अडचण आहे, आपण समजू शकतो असं करत आहेत। किंवा काही लोक वेळेला काय होत आहे, चराईचे क्षेत्र आहे बऱ्यापैकी, पण चरायला नेण्यासाठी मनुष्यबळ नाही आहे। पहिला आजोबा वडील वगैरे घरातले नेत होते, पण आता मुलं शिकलेली आहेत, ते बाहेर कामाला जात आहेत, त्यांना फुल टाइम हे शेळीपालन बघू शकत नाही, त्यामुळे चरायला नेण्यासाठी आपल्या घरात व्यक्ती नाही आहे, असंही होत आहे। त्यामुळे सुद्धा फिरस्ती शेळीपालन बंदिस्त करण्याकडे काही वेळा तुमचा कल असू शकतो। किंवा काही ठिकाणी, बरेच ठिकाणी विदर्भात असो किंवा जिथं जंगली भाग आहे, जिथं शेळ्या चरायला त्याच्या आसपास जंगल आहे, तिथं एक अडचण जाणवलेली आहे की हिंस्र शापद म्हणजे बिबट्या, वाघ, लांडगे, कोल्हे अशा जनावरांचा फिरायला नेणाऱ्या शेळीपालकांना फार त्रास जाणवतो। बरेचदा त्यांच्या शेळ्या या जनावरांच्याकडून मारल्या जातात, पळवून नेल्या जातात। मग ह्याला कंटाळून बरेचदा काही लोक बंदिस्तकडे वळायचा विचार करतात। मग हे काही दोन तीन गोष्टी आहेत जे खरोखर जेन्युइन आहेत की ज्याच्यात हा विचार आपण करावाच लागेल आपल्याला। मग त्यावेळेला काय करायचं ह्या गोष्टी सुद्धा आपण बोलणार आहोत की बंदिस्त शेळ्यांना फिरस्ती शेळ्यांना हळूहळू बंदिस्तकडे कसं आणायचं, त्यांना बंदिस्तमध्ये आणून कसं सेट करायचं, या गोष्टी सुद्धा आपण बोलणार आहोत। आता यानंतर मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घ्या की फिरस्ती आणि बंदिस्त शेळीपालन एकमेकापासून वेगळं कसं आहे। तर पहिला हे समजू की फिरस्ती शेळीपालन मध्ये शेळ्यांना कोणत्या सवयी लागलेल्या असतात, ज्या नंतर जाऊन बंदिस्तमध्ये आपल्याला त्रासदायक होतात त्या बदलणं। तर फिरस्ती शेळीला हे रोज हिंडून फिरून खाण्याची सवय लागलेली असते। दुसरी गोष्ट, तिला आपल्या मनाला वाटेल तो, जो आवडेल तो चारा खाण्याची मुभा असते त्या फिरस्ती शेळीपालनामध्ये, ती सवय तिला लागलेली असते। तिसरा, हे फिरून खात असताना तिला वेगवेगळ्या प्रकारच्या चारा मिळत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती तिला मिळत असतात। त्यामुळं विविध प्रकारचा चारा मिळाल्यामुळे तिला वेगवेगळे तिच्या जे शरीराला लागणारे घटक आहेत, खनिजे असतील, जीवनसत्वे असतील आणि काही गोष्टी असतील, त्या सर्वांची पूर्तता ती त्या चाऱ्यातून करत असते। ते तिला बरोबर तिच्या शरीराला माहित असते की कोणता चारा खाल्ल्याने, किती खाल्ल्याने कोणत्या गोष्टीची पूर्तता होणार आहे, त्यामुळे ती त्या दृष्टीने ती चारा खात असते। चौथी गोष्ट, ती हिंडून फिरून काटक झालेली शेळी असते। पाचवी गोष्ट, तिला रोज भरपूर फिरण्याची सवय लागलेली असते। जरी काही वेळा चारा कमी असला तरी ती बरेचदा भरपूर फिरल्यामुळे तिचे मनाचं समाधान होत असते। जरी पोटात थोडाफार चारा कमी गेला पण मनाचं समाधान पूर्ण झाले, आज फिरलोय, त्याच्यावरती समाधानानं घरी परत येत असते। त्यामुळे ही बंदिस्त शेळीच्या काही सवयी आहेत
ज्या आपल्याला फिरस्ती शेळ्यांच्या काही सवयी आहेत ज्या आपल्याला बंदिस्तमध्ये आल्यावर बदलणं काही वेळेला अवघड जातं. आता मित्रांनो हे पाहूया की ज्यावेळेला आपण ह्या फिरस्ती शेळीला बंदिस्तमध्ये आणतो त्यावेळेला तिला कोणत्या बदलातून जावं लागतं किंवा तिच्या कोणते त्रास ती अनुभवते. तर सर्वात फिरणं म्हणजे तिची रोजची फिरण्याची सवय असते ती बंद होऊन जाते. त्यामुळे तिला एका जागेला थांबून खावं लागतं. त्यामुळे तिला कोंडल्याची भावना होते. बरेचदा तिला असं आपण सुद्धा समजा ज्या एखाद्या व्यक्तीला रोज घरी बाहेर जाऊन तो फिरून येतो वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त जात असेल कशानिमित्त जात असेल जाऊन येऊन संध्याकाळी घरी येतोय त्याला जर लॉकडाऊन मध्ये ही गोष्ट बरेच जणांनी अनुभवली असेल त्याला जर सलग तू एक 8 दिवस घरातच बस म्हटलं तो 1-2 दिवस त्याला बरं वाटेल आराम वाटेल. तिसऱ्या दिवशी त्याला वाटेल नाही आता मला कामाला जायचंय मला फिरायला जायचं. तीच परिस्थिती शेळीची होते. तिला रोजची फिरण्याची सवय लागली असते. तिला एका जागेला थांबून किती तुम्ही चांगला चारा दिला तर तिला इच्छा नसते ते खाण्याची. तसंच ती जेव्हा हिंडून फिरून खाते तेव्हा तिला फार वेगवेगळ्या प्रकारचा चारा मिळत असतो. पण इथं आपण ठराविकच पद्धतीचा चारा देत असतो तिला. त्यामुळे सुद्धा ती थोडीशी ते चारा खाण्याकडे तिचा कल कमी असतो. तिला फिरस्तीप्रमाणे आपल्या आवडीचा चारा निवडण्याची मुभा इथं नसते. इथं आपण जे समोर बांधलंय किंवा जे काय कुट्टी करून टाकले तेच खाण्याची तिच्याकडे वेळ येते. त्यामुळं तिला ती मुभा मिळत नाही. त्यामुळे ह्याच्या दृष्टीने ती मानसिक खच्चीकरण तिथं व्हायला चालू होतं. एक स्ट्रेस एक प्रकारचा तणाव यायला चालू होतो. त्यामुळं शेळी बरेचदा खाणेपिणे कमी करून टाकते. एका जागेला गप्प उभा राहायला चालू करते. ती कितीही काटक असली तरी तिची तब्येत खालावायला चालू होते. वेळेवर गाभ जात नाही. पिल्लू झालं असेल तर दूध कमी होतं तिचं किंवा वेगवेगळ्या आरोग्याच्या तिच्या समस्या समोर यायला चालू होतात. त्यामुळे ही जी शेळी आपली आहे ती आपल्याला योग्य प्रकारे उत्पादन देऊ शकत नाही. हे सर्व काही बदल झाल्यामुळे जी फिरस्ती शेळी असते बंदिस्तमध्ये आली की तिचं उत्पादन क्षमता कमी होते आणि शेळी पालकाला इथून पुढे अडचणी यायला चालू होतात. आता मित्रांनो आपण या गोष्टीचा विचार करूया की जर आता फिरस्ती शेळीला बंदिस्त करायचीच आहे काही अपरिहार्य कारण असू शकतात जसं आपण मागे चर्चा केली तशी काही कारण असतील आणि आपल्याला तिला बंदिस्त करायचीच आहे तर आपण काय करू शकतो. तर मित्रांनो तिला हळूहळू फिरण्याची सवय तिची बंद करावी लागेल. एकदमच तिला नेलं आणि बंदिस्त केले एका जागेला तिला खायला प्यायला द्यायला लागला असं करून चालणार नाहीये. तिला रोजची फिरायची सवय आहे तर ती रोज थोडी 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 कमी करत आणणं गरजेचं आहे. पुढच्या 3-4 महिन्यात तिची सवय हळूहळू कमी करताना किंवा 6 ते 7 महिने जर देऊ शकत असेल तिला तर फार उत्तम होईल. पण 1-2 महिन्यात हे होणार नाहीये. तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचे तोटे सहन करावे लागतील. तुम्ही काय करू शकता तिची सवय फिरण्याची 1-1 तासाना हळूहळू कमी करताना एक थोडे दिवस 1 तास कमी करा परत थोडे दिवस गेले की अजून 1 तास कमी करा असं करत तिची सवय हळूहळू करत कमी करत आणा. तिला कोंडल्याची भावना होऊन देऊ नका. असं करत करत हळूहळू तिला एक वेळचा चारा गोट्यात खाण्याची सवय लावा. एक वेळ ती बाहेर खाऊन येऊ दे एक वेळ गोट्यात चारा खाऊ दे. पहिला तिला सवय काय होती पूर्ण वेळ ती बाहेरच खाण्याची. संध्याकाळी आल्यावर घरात थोडाफार खोराक मिळाला तर मिळाला नसेल ती घरात समाधानाने जाऊन ती बसून राहायची. आता तिला एक वेळचा चारा गोट्यात खाण्याची सवय लावा. दुसरं गोठ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा चारा देण्याचा प्रयत्न करा तिला. अगदी शक्य नाही मित्रांनो जसं ती बाहेर सर्व प्रकारचा चारा खात होती तेवढा सर्व प्रकारचा चारा आपण गोट्यात देऊ. पण त्यातल्या त्या चाऱ्यामध्ये थोडीशी व्हरायटी ठेवा. जास्त प्रकारचा चारा देण्याचा प्रयत्न करा तिला. अशा पद्धतीनं जर तुम्ही काम करत गेला आणि हळूहळू तिची सवय कमी करत गेला की ती बरोबर तिला गोट्यात खाण्याची सवय लागते. फिरून खाण्याची सवय तिची हळूहळू कमी होते. नंतर काय करायचं तिला 1 दिवसाआड एक फिरायला न्यायचं. 1 दिवस न्यायचं 1 दिवस नाही न्यायचं. काही वेळा त्याच्यानंतर 2 दिवसाआड न्यायचं. 2 दिवस घरात ठेवायचं 1 दिवस फिरायला न्यायचं. त्याच्यानंतर 3-4 दिवसातून एकदा आठवड्यातून एकदा असं करत करत तिच्या सवयी कमी 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 करत आणायच्या. मित्रांनो हे काम करण्यात आपल्याला संयमाची फार गरज असते. ज्यावेळेला शेळीला फिरस्तीमधून बंदिस्तमध्ये आणायचे आणि व्यवस्थित सेट करायचे जसं उत्पादन ती त्या बाजूला देत होती तसंच उत्पादन तुम्हाला इकडे घ्यायचं आहे तर इतक्या संयमानं काम करावं लागेल तुम्हाला. हे जे मी आता सर्व काही बोललो हे 1-2 आठवड्यात 1-2 दिवसात 1-2 महिन्यात होणारी गोष्ट नाही आहे. मी सांगतो याला कमीत कमी 3-4 महिने द्यावे लागतील. जर तुम्ही 6 ते 7 महिने देऊ शकत असाल तर फार उत्तम होईल. अशा रीतीने तुम्ही जर शेळ्यांना हळूहळू करत सवय कमी करत आणला आणि त्यांच्या सवयी बदलत गेला तर त्या बरोबर तुमच्या बंदिस्तमध्ये सेट होतील आणि तुमचा जो हेतू आहे तो सुद्धा त्याच्यानं पूर्ण होऊ शकतो. आता शेवटी एक महत्वाचे काही मुद्दे सांगतो मित्रांनो. ज्यांना फिरस्ती शेळीला बंदिस्त करायचं आहे त्या माझ्या मित्रांनी काळजीपूर्वक ऐका. हे जे मी आता बोललो फिरस्ती शेळी बंदिस्त कशी करायची काही गोष्टींची कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची तर मित्रांनो हे जे मी बोललो ते जेवढं बोलायला सोपं आहे तेवढं करायला तेवढंच अवघड आहे. हे आपल्याला व्यवस्थित जमणार आहे का हा विचार करूनच ही गोष्ट करायला घ्या. नाहीतर एखाद्या मुक्या प्राण्याच्या जीवावर आपण खेळतो ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट अशी आहे जरी आपण पूर्णपणे काळजी घेऊन केलो तरी बरेचदा असा अनुभव येतो की एखादी शेळी लवकर सेट होते. फिरस्ती मधली शेळी बंदिस्तमध्ये लवकर सेट होते आणि एखादी शेळी कधीच सेट होत नाही. कितीही तुम्ही प्रयत्न केले तर काही वेळा त्या शेळीला सेट करण्यामध्ये आपल्याला यश येत नाही.
मग हे असं का होतं, तर याच्यात एक मुद्दा असा आहे, जितकं वय कमी असेल तितकी शेळी लवकर सेट होते, कारण तिला फिरण्याची सवय तितकी कमी लागलेली असते कमी वय असल्यामुळं. आणि जितकं वय जास्त असेल तिनं तिचं आयुष्य घालवलं असतं फिरून खाण्यात. त्यामुळे तुम्ही तिला आणलं की तिचं सेट होण्याचं प्रमाण फार कमी असतं. त्यामुळे जेवढे लहान पिल्लं किंवा लहान पाटी तुम्ही आणून इथं सेट करण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला यश चांगलं मिळणार आहे. जेवढं तुम्ही मोठ्या शेळ्या आणून इथं सेट करण्याचा प्रयत्न कराल तेवढं यश कमी मिळणार आहे मित्रांनो. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे हे जे काही सर्व काही करायचं आहे, हे जे नवीन शेळी पालक ह्याच्यात उतरणार आहेत, ज्यांना शेळी पालक नव्यानं सुरू करत आहेत, शेळीबद्दल फारशी माहिती नाहीये, अशा लोकांना हे काम अवघड नाही, अशक्यच आहे अशा लोकांनी. त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीत पडू नये. मी सुरुवातीला सुद्धा हेच बोलतो की नवीन शेळी पालकांनी या फंदात पडू नये. तर का, तर ह्या सर्व कारणामुळे त्यांनी ह्या गोष्टीत पडू नये. त्यांनी घेताना बंदिस्त मधल्या शेळ्या घ्याव्या. तुम्ही जर बंदिस्त शेळी फार्म चालू करणार आहे तर बंदिस्त फार्म मधून शेळ्या आणाव्यात. बाजारातून फिरस्ती शेळी पालकांच्याकडून शेळी आणण्याच्या नादात लागू नये. आणि एक सर्वात महत्वाचं मित्रांनो शेवट करतो आपल्या व्हिडिओचा, ज्या वेळेला आपण फिरस्ती शेळीला बंदिस्त मध्ये सेट करत असतो त्यावेळी तिला चांगला खुराक आणि थोडासा जास्त खुराक देण्याची गरज आहे. बरेच आपण पाहिले फिरस्ती शेळी पालक जेव्हा आपल्या शेळ्यांना फिरवून घरी आणतात त्यावेळी अगदी नावापुरता ते खुराक देतात शेळ्यांना. काही लोक देत असतील जास्त, पण बरेच शेळी पालकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला फारसा खुराक न देता सुद्धा शेळ्या आमच्या तब्येतीनं चांगल्या राहतात, त्यांच्या शरीरावर चकाकी राहते, कारण तो फिरस्तीचा परिणाम आहे, वेगवेगळ्या प्रकारचा चारा खाल्ल्याचा परिणाम आहे तो. त्यामुळे त्यांना खुराक जास्त न देता सुद्धा ते काम करू शकतात. पण ज्यावेळी आपण बंदिस्त करतो त्यावेळी तुम्हाला खुराकवर जोर देणं गरजेचं आहे मित्रांनो. चांगला खुराक आणि जास्त खुराक देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. पाऊस पुन्हा सुरू झालाय त्यामुळे आता तुमची रजा घेण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो. तर पुन्हा भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.